फायनली आता आपण पोहोचलेलो आहे कापसाळला. कापसाळवरून आपण चाललेलो आहे कामत्याला. कामत्यात आपल्याला एक वॉटरफॉल किंवा एक डॅम हे दोन प्रकार बघायचे आहेत, कसं आहे वगैरे. आणि जर तुम्हाला तिथे व्हिजिट करायचं असेल तर तुम्ही कापसाळवरून डायरेक्ट मुंबई गोवा हायवे रोड आहे, तर तिथून तुम्ही जाऊ शकता. आणि सावर्डेच्या अलीकडे एक कामते म्हणून गाव आहे. तो कामते तुम्ही पोहोचतात तर कुणालाही तुम्ही विचारू शकता की डॅम किंवा वॉटरफॉल कुठे आहे. ते लोक खूप चांगले ते तुम्हाला सांगून टाकतील की कुठे आहे ते लोकेशन. तुम्हाला देणारच आहे लोकेशन, पण तरी पण तुम्ही कोणालाही विचारून तुम्ही जाऊ शकता. सो आता सकाळी वाजलेले आहेत 8 आणि आपण चाललेलो आहे कामत्यात. सो जाऊया पटपट आणि ब्लॉगला एन्जॉय करा. आणि कसं वाटलं. आणि आपण चाललेलो आहे बाईक घेऊन. हे बघा, ही बाईक घेऊन चाललेलो आहे. आणि बाईकची कंडिशन बघा, एकदम पूर्ण खराब झालेली आहे, पूर्णच्या पूर्ण. सो ब्लॉग बघा आणि एन्जॉय करा ब्लॉगला. आता आपण पोहोचलेलो आहे कामत्या डॅमवरती. आणि डॅमला जाण्यासाठी तुम्हाला जास्त कष्ट करायला लागणार नाही आहेत. हा मेन हायवे आहे, हा बघा. हा मेन हायवेवरून डायरेक्ट हा तुम्हाला हॉटेल दिसेल शिवसागरमधून, शिवसागरमधून. आणि या हॉटेलच्या कडेला समोर एक आहे तिथे. सो तिथे आपण जाऊया चालत आणि तुम्हाला दाखवतो कसा आहे डॅम. आपण डॅम जवळ पोचलेलो आहे. आणि इथून मला चढायला लागतं आहे. पुढून पण आहे म्हणजे फिरून येण्यासाठी, पण मी कसं एकदम शॉर्टकट पकडलेला आहे. आणि असा काहीतरी रोड आहे डॅमला जाण्यासाठी. आणि चिखल वगैरे इथं आहे. सो तुम्ही याल तेव्हा नीट या. हे बघा, आता आपण पोचलेलो आहे डॅमवरती, कारण पाण्याचा पण खूप आवाज येतोय. आणि असं पूर्ण जंगल टाईपच आहे पूर्ण सगळ्या बाजू इथे. हे बघा, भाई एकदम मजा पण वाटते. हे बघा, असे पायरी पण आहेत. हे पायरी खूप जुने आहेत. सो एकदम तुम्ही याल तर एकदम सावकाश या. आणि मला असं वाटतं की पाण्यामुळे माझा आवाज येत नसेल तुम्हाला. सो आधी आपण ह्याच्यावरती चालूया. हे म्हणजे काही चालण्यासारखं जागा केलं आहे. आणि स्पॉट मात्र एक नंबर आहे बघा. स्पॉट कसा वाटला तर मला कमेंटमध्ये सांगा. आणि हे पायऱ्या पण खूप जुन्या आहेत. सो वेळ हलायला लागलेले पायऱ्या पण. सो तुम्हाला मी सिनेमॅटिक दाखवतो, ते एन्जॉय करा तुम्ही सिनेमॅटिक. फायनली आता मी पोचलेलो आहे डॅम जवळ. समोर डॅमचा व्ह्यू तुम्ही बघितला. आणि बघा, इथून आता मी चालतोय. एकदम खतरनाक आहे. नक्की तुम्ही इथे व्हिजिट करा डॅमला या. आणि पाणी हे बघा सगळं गुळगुळीत आहे इथे. हे बघा, अरे बघा इथं खाली पाणी निघून जातं. पाणी खूप कमी आहे इथे आता सध्या तरी, कारण इथे जास्त पाऊस पडत नाही ना कोकणात, म्हणून जरा
डॅमच्या समोरच एक छोटा वॉटरफॉल इथं त्याने आहे, तो पण तुम्हाला दाखवतो. तिथे हळूहळू येतोय. पॅन्ट पिन बंद करू कारण त्याची पॅन्ट भिजेल ना म्हणून. तो आता पण ब्रिजच्या खालून चाललो आहे. आणि बघा कसं वाटलं कोकणात. गाईज मला सपोर्ट करा. मी अजून चांगले व्हिडिओ घेऊन येणार आहे, डेली व्हिडिओज आणणार आहे असेच नवीन नवीन लोकेशनवरती. आणि माझ्या मागे बघताय वॉटरफॉलच आहे. चालायला पण भीती वाटते कारण घसरण खूप आहे ते. आणि हे बघा तिथे डॅम आहे आणि इथे छोटा वॉटरफॉल. पाण्याला एकदम फोर्स खूपच आहे, एकदम जास्त फोर्स आहे काहीतरी त्या वॉटरफॉलला तरी. तो तुम्हाला सिनेमॅटिक दाखवतो या वॉटरफॉलची. तुम्हाला दाखवलं मी की आता आपण कापट्या डॅमवरती पोहोचलेलो आहे. आणि डॅम तुम्हाला कसं वाटतं मला नक्कीच कमेंटमध्ये सांगा. आणि तुम्हाला इथे नक्की व्हिजिट करायचं असेल तर नक्की मी डिस्क्रिप्शनमध्ये लोकेशन देऊन ठेवून तुम्हाला तुम्ही नक्की इथे व्हिजिट करा. एकदम अप्रतिम वॉटरफॉल आहे हा. म्हणजे डॅमच म्हणाली वॉटरफॉलचं नका म्हणून ते. आणि दुसरं काय चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा व्हिडिओला जास्तीत जास्त जणांकडे. कारण ते लोक पण इथे व्हिजिट करतील. आणि व्हिजिट करायचं म्हणजे एक महिन्याभराचं व्हिजिट करावं. कारण नंतर मुसळधार पाऊस असेल तर तुम्हाला इथं उभं राहता येणार नाही. कारण आता पाऊस कमी आहे म्हणून मी इथे उभे राहतोय. आणि माझ्या नसेल माझा आवाज पण तुम्हाला येत नसेल कारण मागे डॅमचं एवढा पाणीचा फोर्स आहे ना म्हणून तो तुम्हाला इथे ऐकायला पण येत नसेल माझं मी काय म्हणतोय ते. तो म्हणून जरा मी व्हॉइस जरा वाढवतोय, मला ओढून बोलतोय. तो नक्कीच मला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा चॅनलला. जय हिंद, जय भारत. नॅशनल चॅनल जी 24 तास तुम.